नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की एक योजनेबद्दल, ज्या योजनेचे नाव आहे बीमा सखी आणि ही योजना आपल्या संपूर्ण भारतामधून सध्या सर्वप्रथम हरियाणा या राज्यातून सुरू करण्यात आलेली आहे। 9 डिसेंबर 2024 रोजी आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्फत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। केंद्र शासनाची ही योजना आहे आणि त्या योजनेबद्दलची थोडक्यात आपण माहिती ही पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। ही योजना कोणासाठी आहे? या योजनेसाठी आपण सर्वप्रथम फक्त काय काय पात्रता आहेत ते आपण पाहून घेण्याचा प्रयत्न करू। सर्वप्रथम यामध्ये योजनेमध्ये काय असणार आहे की ही योजना फक्त आणि फक्त महिलांसाठीच लागू आहे। त्या महिलांसाठी कुणासाठी? ज्या महिलेचं वय कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 70 वर्षे आहे, या योजनेमध्ये या महिला पात्र असणार आहेत। महिलांचं शिक्षण जर पाहिलं तर 10वी पास किमान असायला पाहिजे, त्यानंतर उच्च शिक्षित असतील तरी काही अडचण नाहीये। सध्या त्यांच्या कुटुंबामध्ये LIC एजंट असेल तर त्या महिला यासाठी पात्र असणार नाहीत, किंवा कुटुंबामध्ये किंवा कुटुंबातील जे काही निवृत्त एजंट जरी असेल तरी सुद्धा याच्यामध्ये पात्र असणार नाहीत। या योजनेसाठी त्यांचं एक पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे, पॅन कार्ड लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, वयाचा पुरावा एक काय असेल तो असणार आहे, त्यानंतर शिक्षणाचा पुरावा, तुमचं 10वीचं शिक्षण झालेलं असेल तो किंवा उच्च शिक्षण झालेलं असेल तो सुद्धा चालेल, आणि तुमच्याकडे एक राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक असणं गरजेचं आहे। यामध्ये तुम्हाला आता भेटणार काय आहे? तुमची जे काही निवड झाल्यानंतर तुम्हाला एकूण 3 वर्षासाठी मानधन दिलं जाणार आहे 2,26,000 रुपये, आणि त्यासोबत कमिशन ही तुम्हाला मिळणार आहे वर्षाला 48,000 रुपये एवढं। कसं दिलं जाणार आहे तर पहिल्या वर्षी तुम्हाला दर महिना 7,000 रुपये एवढं विद्यावेतन दिलं जाणार आहे। दुसऱ्या वर्षी तुम्हाला हे 6,000च्या ऐवजी 6,000 रुपये वेतन दिलं जाणार आहे, आणि तिसऱ्या वर्षी मात्र तुम्हाला हे वेतन 5,000 रुपये दर महिना असं दिलं जाणार आहे। पण देशामध्ये संपूर्ण जे काही या 3 वर्षाचा कालावधी असणार आहे, या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये एकूण भारतामध्ये 2 लाख विमा सखींची ही निवड केली जाणार आहे। हे उद्दिष्ट ठेवलेलं आहे या योजनेअंतर्गत। या 3 वर्षाच्या जे काही असेल ती 3 वर्षाच्या कालावधीच्या ह्याच्यामध्ये जे काही महिलांनी प्रशिक्षण घेतलेलं असेल, या महिलांनाच LIC एजंट म्हणून काम करण्याला एक संधी मिळणार आहे, किंवा ती LIC एजंट म्हणून सुद्धा काम करू शकतात। पण यांना मात्र LICचे कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून घेतलं जाणार नाहीये। LICच्या कर्मचाऱ्यांना मिळणारे लाभ जे काही असणार आहेत ते यांना मिळणार नाहीयेत। त्या फक्त इतर LIC एजंट ज्याप्रमाणे कमिशनवरती काम करतात त्याचप्रमाणे या महिला सुद्धा कमिशनवरती काम करण्यासाठी पात्र किंवा त्यांच्या मनानुसार इच्छेनुसार त्या करू शकणार आहेत। याच्यामध्ये जर काही महिला पदवीधर असतील तर त्यांच्यासाठी एक संधी उपलब्ध छान होणार आहे, ती म्हणजे DO होण्याची। म्हणजेच LIC मध्ये त्यांच्यामध्ये जे काही डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून एक पद असतं, ते पदवीधर महिला असतील तर त्यांना ते पद मिळू शकतं, आणि त्याच्या ह्याच्यामध्ये त्यांची संधी ते कार्यरत करू शकतात, किंवा त्या संधीचा फायदा हे पदवीधर महिला फक्त घेऊ शकतात। त्यानंतर जर पाहिलं तर तुम्ही या बीमा सखींना जे काही पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते ज्या नियुक्त होतील, किंवा ज्या निवडलेल्या महिला असतील, किंवा ज्या 3 वर्षामध्ये जे काही कालावधी पार पाडून महिला राहिलेल्या असतील, त्यांना मात्र यांचं नियुक्तीपत्र हे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते त्यांना ते प्रदान केलं जाईल। तर ही संपूर्ण योजना हरियाणामधून सध्या सुरू झालेली आहे। तरी या योजनेसाठी जे काही कागदपत्र असतील, या कागदपत्राचा हे घेऊन तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। ही अत्यंत महत्त्वाची अशी योजनेबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर तुम्ही पात्र असाल तर या योजनेसाठी अवश्य या योजनेचा लाभ घ्या। ते चांगले एक महिलांना सक्षमीकरण, अत्यंत त्यांना एक आर्थिक उत्पन्नाचा स्रोत मिळावा, या सहकार्य भावनेतून जी काही योजना सुरू केलेली आहे त्या योजनेचा फायदा घ्यावा। हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याबद्दलची माहिती मिळेल। आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।